लाडकी बहिणींचा लाडक्या बहिणीला 100% हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. 17वा हप्ता, 18वा हप्ता, 19वा हप्ता ज्या ज्या लाडक्या बहिणीला भेटलेले नाहीयेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली. लाडक्या बहिणींनो, 17वा 18वा हप्ता तुम्हाला 100% भेटणार आणि त्याचबरोबर 19वा पुढचा पण हप्ता या ठिकाणी भेटणार आहे. अशा स्वरूपाची एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली. ब्रेकिंग न्यूज समोर आले. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या ज्या लाडक्या बहिणींना 17वा 18वा हप्ता भेटलेला नाहीये त्यांनी आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आणि ई केवायसी तुमची झाली का सांगायचं आहे. आणि ज्या लाडक्या बहिणीला 18वा हप्ता भेटलेला आहे त्यांना 19वा हप्ता कधी भेटणार आहे याच्याबद्दल पण व्हिडिओ मध्ये सगळ्या गोष्टी सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. 100% हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय नेमकं करायचंय ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. आता बघा, लाडक्या बहिणींनो, रडत बसायची वेळ आपली गेलेली आहे. सगळ्यांना एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे सर्व लाडक्या बहिणींनी ह्या जर गोष्टी केल्या तर 100% तुम्हाला हप्ते चालू होणार आहेत. जर तुम्हाला हप्ते 17वे 18वा हप्ता जर भेटले नसतील तर तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा. पुराव्या सहित सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आपण जी मेहनत घेत आहोत, आपण जो पुढाकार घेत आहोत, आपण जे मागण्या करत आहोत, याला या ठिकाणी यश आलेलं आहे आणि यानुसार लाडक्या बहिणींनो तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. 17वा 18वा हप्ता तुम्हाला जर भेटला नसेल, 100% हप्ता भेटणार आहे. काळजी करायची बिलकुल गरज नाही. तुमचे जर हप्ते थांबले असतील, 100% हप्ते चालू होणार. याच्याबद्दल काळजी करायची गरज नाहीये. हा गुरुदादा तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे. लाडक्या बहिणींनो, आता बघा, 100% हप्ता तुमचा जमा होणार आहे. हे तुम्हाला करायचंय. लवकरात लवकर हे काम तुम्हाला करायचं आहे. काय काम करायचंय ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे. काळजी करू नका. त्याचबरोबर हप्ता पुन्हा मिळणार आहे. काळजी करायची गरज नाहीये. आणि 19वा हप्ता केव्हा मिळणार याच्याबद्दल पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. खूप आनंद झाला लाडके बहिणींनो. ज्या गोष्टी आपण 13 जानेवारी पासून करायला जवळजवळ 5 ते 6 दिवसापासून आपण या ठिकाणी वेगवेगळ्या मंत्री साहेबांना, आमदार खासदार साहेबांना या ठिकाणी त्यांना कॉल करून, मी त्यांना मेसेज करून, या ठिकाणी त्यांच्या पीएनला बोलून किंवा न्यूजपेपर रिपोर्टरला बोलून या ठिकाणी मी आपल्या माहिती मागणीपत्र पुढे ढकलत आहे. त्यांच्याकडे हे मी आपली मागणी करत आहे. त्याच्यामुळे लाडके बहिणींनो आणि आपल्या सगळ्यांचा सपोर्ट आहे. सर्व लाडक्या बहिणीचा पण याच्यामध्ये सपोर्ट आहे. त्याच्यामुळे आपल्या या मागण्याला कुठेतरी यश यायला सुरुवात झालेली आहे. आणि तुम्हाला मी लाडक्या बहिणींनो सकाळच्या पण लेक्चर मध्ये मी दाखवलं होतं की अजून 4-5 दिवस थांबा, तुम्हाला नक्कीच अजून आनंदाची बातमी समोर सुरू होणार आहेत. आणि महत्त्वाची अजून एक गोष्ट सांगतो लाडक्या बहिणींनो, जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आल्यात. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे सरकार आपल्याला 100% मदत करणार म्हणजे करणार. काळजी करायची गरज नाहीये. चला आता वेळ वाघांचा व्हिडिओला सुरुवात करतोय. काय नेमकी बातमी तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे. चला वेळ वाघांचा सुरुवात करूया. सगळ्यात पहिली तुम्हाला लोकमतची बातमी दाखवली. लाडके बहिणींनो, लोकमतची बातमी आहे. या ठिकाणी तारीख बघा, 19 जानेवारी 2026 तारीख तुमच्या समोर दिसते. मोठी खळबळ. हजारो महिलांचे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे येणे थांबले. झेडपी निवडणुकापूर्वी पसरली नाराजी. या ठिकाणी लाडक्या बहिणींनो लोकमतची ही बातमी आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा कक्ष आहे. या कक्षाच्या बाहेर तुम्हाला एवढ्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी दिसत आहेत. तर या लाडक्या बहिणीमुळे काय व्हायला लागले, अर्ज भरायची तर प्रक्रिया सुरू होणार आहे. नेमकं काय ते सगळं सांगतो. या ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी समोर यायल्यात. भंडारा असेल, गोंदिया असेल किंवा अजून काय बुलढाणा जिल्हा असेल, अशा जिल्ह्यामधल्या लाडक्या ताई पुढे येत आहेत आणि त्या आंदोलन देखील करायला लागल्यात. मोर्चे घेऊन चाललेले आहेत महिला व बाल विकास विभागाकडे. आणि त्याच्यामुळे लाडक्या ताईंचा एक ठिकाणी फायदा व्हायला लागलाय. ते तुम्हाला मी दाखवणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक सर्व लाडके त्यांनी बघायचा आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट लोकमतची तुम्हाला ही न्यूज दाखवली लाडके बहिणींनो. तर ह्या सगळ्या गोष्टी वाचू शकतात की बऱ्याच लाडकेताईंची या ठिकाणी काय झालेली आहे, पैसे न मिळाल्यामुळे गर्दी झालेली आहे. या ठिकाणी बघा, तांत्रिक कारणामुळे बुलढाणा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील हजारो महिलांचा धगधुकी वाढली आहे. जिल्ह्यातील जवळपास 30,000 महिलांचा लाभ. बघा 30,000 एका जिल्ह्यामधल्या मोठी आकडेवारी बघा. 30,000 महिला या ठिकाणी लाभ गेल्या 2 महिन्यापासून तांत्रिक कारणामुळे थांबलेला असून योजना कायमस्वरूपी बंद होणार असल्याची अफवेमुळे महिलांना जिल्हा महिला व बालविकास
विभाग कार्यालया पुढे गर्दी केली आणि गर्दी केल्यामुळे नेमकं काय झालं हे तुम्हाला मी आता दाखवायला लागलोय. तर लाडक्या बहिणींनो, लोकमतची बातमी तुमच्या डायरेक्ट या ठिकाणी स्पष्ट शब्दात दिलेलं आहे, हे वाचा तुम्ही या ठिकाणी. बघा या ठिकाणी प्रशासकीय खुलासा म्हणजे प्रशासकीय म्हणजे महिला व बाल विकास विभाग जो तुम्हाला पैसे देत असतो त्या विभागातर्फे काय खुलासा आला ते तुम्हाला दाखवायला लागलो लाडक्या बहिणींनो. बघा महिला व बाल कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे की योजना बंद झालेली नाही, केवळ ज्यांच्या कागदपत्रामध्ये किंवा ई-केवायसी मध्ये त्रुटी आहेत त्यांचाच लाभ तात्पुरता थांबवण्यात आलेला आहे. त्रुटीची पूर्तता होताच रखडलेला लाभ दिला जाईल असे संकेत प्रशासनाकडून मिळत आहेत. म्हणजे लाडक्या बहिणींनो बघा, त्रुटी आहेत म्हणजे काय, काही ठिकाणी तुमच्या ज्या मिस्टेक झालेल्या आहेत, त्रुटी झालेल्या आहेत, त्या चुका झालेल्या आहेत, त्या चुका दुरुस्त होत आहेत आणि त्या दुरुस्त होण्यापर्यंत तुमचे लाभ थांबवले आहेत आणि त्या त्रुटी दुरुस्त झाल्यानंतर या ठिकाणी बघा त्रुटींची पूर्तता होताच तुमच्या रखडलेला लाभ दिला जाईल असे संकेत प्रशासनाकडून मिळत आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपला विजय झालाय लाडक्या बहिणींनो. या ठिकाणी ज्या सगळ्यात बघा पहिल्या दिवशी बघा 13 तारखेचा जाऊन व्हिडिओ बघा, सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर या चॅनलवर मी माहिती दिली होती की का लाडक्या बहिणींना हप्ते जमा होत नव्हते. गव्हर्नमेंट एम्प्लॉई हे तुम्हाला मी एरर दाखवलं होता. सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिलं आपलं चॅनल होतं, त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे दाखवलं होतं की लाडक्या बहिणीला हप्ता का येत नव्हता. तुम्हाला खोटं असेल तर आपला व्हिडिओ जाऊन बघा. महाराष्ट्रात कोणीच सांगितलं होतं, त्या सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर ही मी माहिती दिली होती की लाडक्या बहिणीला हप्ता का बंद झालाय. एम्प्लॉई गव्हर्नमेंट एम्प्लॉई याचा अर्थ काय होते बघा, ज्या ठिकाणी तुम्ही पहिल्या वेळेस ई-केवायसी सुरू झाली होती त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं होतं, या ठिकाणी होय होय करायचं होतं. त्या ठिकाणी तुमचं नाही झालं होतं. म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी प्रशासकीय नोकरदार नाही का, तर त्याचं तुम्ही नाही दिलंय. म्हणजे त्याचा म्हणजे अर्थ काय व्हायला होता, होय. जरा सरकारने घुमून प्रश्न टाकला होता. घुमून प्रश्न टाकल्यामध्ये लाडक्या बहिणीला तो समजला नाही आणि उत्तर त्यांचं चुकलं. आणि उत्तर चुकलं याचा अर्थ काय झाला, तुमच्या घरामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट आहे, गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे, म्हणून त्या ठिकाणी सगळीकडे ते काय गेलंय, ती एरर यायला लागली. एरर काय आली, सगळ्यांच्या लाडक्या बहिणीच्या स्टेटसवर दिसायले गव्हर्नमेंट एम्प्लॉय गव्हर्नमेंट एम्प्लॉय गव्हर्नमेंट एम्प्लॉय आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणीचे हप्ते बंद झाले. गव्हर्नमेंट एम्प्लॉय याचा अर्थ काय, तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरदार आहे आणि सरकारी नोकरदार याचा अर्थ काय होतो, तुमच्या घरामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, म्हणजेच तुमचा लाडक्या बहिणीची गरज नाहीये. पण लाडक्या बहिणीची जर खरंच विचारणा केली तर लाडक्या बहिणी म्हणतात की आमच्या घरामध्ये कोणीच सरकारी नोकरदार नाही, आमच्या इथं 2.5 लाखाचं उत्पन्न कोणाचं नाही, आमच्या इथं सरकारी वेतनदार कुणी नाहीये, तरी आमच्या तिकडे ती एरर येईल. मग या ठिकाणी प्रशासनाने सांगितलंय, जर तुमचा या ठिकाणी प्रॉब्लेम होत असेल, तुमच्याकडून चुकून जर ते ऑप्शन सिलेक्ट झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला हप्ते चालू होणार आहेत. 100% लाडक्या बहिणींनो, ते सांगतोय तुम्हाला, लवकरात लवकर तुमच्या जवळच्या महिला व बाल विकास विभागाकडे जायचं आहे, त्यांच्याकडे तुमचा अर्ज लिहून द्यायचा आहे, त्यांना स्पष्ट शब्दात सांगायचं आहे की आमच्याकडे 2.5 लाखाचं उत्पन्न नाहीये, आमच्या घरामध्ये कुणी एम्प्लॉय नाहीये, सरकारी नोकरदार नाहीये, वेतन कुणी घेत नाहीये ना, 4 चाकी आमच्या घरामध्ये, असा अर्ज लिहायचा आहे आणि डायरेक्ट त्याला देऊन टाकायचा आहे. हे झाल्यानंतर लाडक्या बहिणींनो 100% अर्ज हे तुमचे घेतले जाणार आहेत आणि ते पुढे सरकार पुढे पाठवणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हप्ते चालू होणार आहेत. काळजी करायची आता गरज नाही. आणि लाडक्या बहिणींनो बघा, हे मी गुरुदत्ता तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे, काळजी करायची गरज नाहीये. या सगळ्या गोष्टी मी मंत्र्यांना पण या ठिकाणी मी दाखवणार आहे, त्यांना मी मेसेज पण करणार आहे की अशा स्वरूपाचे लाडक्या बहिणींचे प्रॉब्लेम होईल, हे लवकरात लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. तुमचं नाव सांगा, लवकरात लवकर जिल्हा सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं की तुम्हाला कोणता हप्ता आला नाही. या सगळ्या गोष्टी तुमच्या नावाची लिस्ट वगैरे काढून आपल्याला पुढे पाठवायची, म्हणजे सगळ्यांचा फायदा होणार आहे. सगळ्यांनी सपोर्ट करा, सगळ्यांनी लवकरात लवकर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आपल्या सगळ्यांचा फायदा होणार आहे. तर लाडक्यांनो चला, या ठिकाणी काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. जर तुम्हाला जर आपल्याला सगळ्यांना सपोर्ट करायचं असेल, तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि सपोर्ट आहे असं कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.